ज्योती मल्होत्राच्या डायरीची पानं एबीपी माझाच्या हाती. पाकिस्तानमधल्या 10 दिवसांच्या प्रवासाबद्दल डायरीत वर्णन. लाहोर फिरण्यासाठी 2 दिवस कमी पडले, डायरीत उल्लेख. यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा आयएसआय सोबत असलेले संबंध उघड. ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्यामध्ये व्हॉट्सअप चॅट. कटाची संपूर्ण योजना चॅटमध्ये. आयएसआय अधिकारी अली हसनची ज्योतीला कोड वर्डमध्ये अंडरकव्हर एजंटबाबत विचारणा. ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांचं चॅट तपास यंत्रणेच्या हाती. ज्योती मल्होत्राच्या हेरगिरीची आणखी धक्कादायक माहिती उघड. चीन आणि पाकिस्तान पाठोपाठ बांगलादेशलाही जाण्याच्या तयारीत होती. पाकिस्तानी एजंट्सच्या मदतीनं बांगलादेश दौऱ्याचं होतं नियोजन. पोलीस रविवारी रात्री 1:15 वाजता ज्योतीला घेऊन घरी गेले होते. ज्योतीनं घराच्या मोलकरणीला चिठ्ठी लिहिली होती. सविता को कहना फ्रूट ला दे, घर का ख्याल रखे. ज्योतीच्या चिठ्ठीत मजकूर. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट बंद. मात्र यूट्यूबर सबस्क्रायबर्सची संख्या वाढली. अवघ्या काही रुपयांसाठी पंजाबच्या गजालाची देशाशी गद्दारी. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशकडून लग्नाचा आमिष. गद्दार हेर गजालाचा धक्कादायक कबुलीनामा. देशाशी गद्दारी करणाऱ्या यामीनचाही कबुली जबाब. उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशनं यामीनलाही लावलं होतं गळाला. भारताची लष्करी माहिती देण्याबद्दल दानिशचं कमिशनचा आदेश. पाककडून उत्तर वजिरिस्तानमधील हॉर्मुझ गावावर हल्ला. यामध्ये 4 मुलांचा मृत्यू, अनेक जण जखमी. पश्तूनांना लक्ष्य केल्याचा आरोप. भारतीय लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकाकडून पूंछ गावामध्ये पाकिस्तानी शेल उद्ध्वस्त. नागरिकांनी सैनिकांचे मानले आभार. भारतीय सैन्याकडून उरी सेक्टरच्या सीमावर्ती भागामध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन. भारत पाक संघर्षामध्ये गोळीबारामुळे जखमी झालेल्यांना लष्कराचा मदतीचा हात. बलुचिस्तानमध्ये चीनी डांगफेंग चिलखती वाहनाचा स्फोट. बलूचमधील बंडखोरांनी पाकिस्तानी चिलखती वाहनं उडवली. बलूच बंडखोरांकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी. बलूच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेसच्या अपहरणाचा व्हिडिओ प्रसिद्ध. बलूच लिबरेशन आर्मीच्या 33 सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याशी लढत जाफर एक्सप्रेसचं केलं होतं अपहरण. भारतीय हवाई दलाकडून नवीन व्हिडिओ पोस्ट. भारतीय हवाई दल नेहमीच दृढनिश्चयानं प्रतिसाद देतं, आशयाची पोस्ट. चीनकडून पाकिस्तानमध्ये फ्लॅगशिप धरणाचं काम जलद करण्याची योजना जाहीर. भारतानं सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर निर्णय. अमृतसर साहिबमधील अटारी, फिरोजपूरमधील हुसेनीवाला आणि फाजिलकामधील सतकी बॉर्डरवर आजपासून रिट्रीट समारंभ सुरू होणार. यावेळी कुठलंही हस्तांदोलन करण्यात येणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे रिट्रीट समारंभ थांबवण्यात आला होता. पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या शिष्टमंडळाबाबत परराष्ट्र सचिव आज 3 सर्वपक्षीय शिष्टमंडळांना माहिती देणार. परराष्ट्र सचिव आज संजय झा, कनिमोळी आणि श्रीकांत शिंदेच्या शिष्टमंडळांना माहिती देणार. सीडीएस जनरल अनिल चौहान यांची सुरतगड नलिया इथल्या लष्करी तळांना भेट. भारताच्या शूर योद्ध्यांच्या पाठीवर शाबासकीची दिली थाप. नागपूरमधील फुटीरतावादी रजाज सिद्दीकबाबत धक्कादायक माहिती उघड. रजाजचा काही भारत विरोधी आंतरराष्ट्रीय गटांशीही संबंधांचा संशय. नक्षलविरोधी कारवायांचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली माहिती. नांदेडमध्ये भारतीय लष्कराच्या गौरवासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पालकमंत्री अतुल सावेंचाही रॅलीमध्ये सहभाग. अहिल्यानगरमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ 150 फूट लांबीच्या तिरंग्यासह रॅली. रॅलीमध्ये सर्वपक्षीय स्थानिक नेते, माजी सैनिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. हरियाणाच्या झज्जरमध्ये 174 बांगलादेशी नागरिकांना पकडलं. यामध्ये 58 पुरुष, 52 महिला आणि 64 मुलांचा समावेश. त्यांना लवकरच बांगलादेशला पाठवण्यात येणार. ऑपरेशन सिंदूर नंतर लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची जय हिंद यात्रा. काँग्रेसचे महासचिव गुलाम अहमद मीर यात्रेमध्ये होते सहभागी. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं जवळपास 60 वर्ष देशावर राज्य केलं, पण राष्ट्रीय सुरक्षेला कधीच प्राधान्य दिलं नाही. भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल. राहुल गांधींना पाकिस्तानचा सर्वोच्च निशाणे पाकिस्तान पुरस्कार मिळण्याची अपेक्षा आहे का? आसामचे मंत्री अशोक सिंघल यांचा सवाल. भारताची विमानं किती पाडली हे जाणून घेण्याचं स्वारस्य राहुल गांधींना. सिंघल यांची टीका.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.